माऊली रामकृष्ण हरी. अध्याय 16वा. दैवासुर संपत्ती योग. ओवी क्रमांक 265 पासून पुढे आपल्याला आजच्या अध्यायात पारायण करावयाचं आहे. मागील ओव्यामध्ये माऊलीने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती कोणत्या आहेत याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे. यापुढील ओव्यामध्ये माऊली सांगतात, बाबा रे, तुम्हाला जर देवाला प्रिय व्हायचं असेल ना, तर तुम्हाला दैवी संपत्तीनेच देवाला प्रिय होता येतं. दैवी संपत्ती ही जीवनात फार महत्त्वाची आहे. या दैवी संपत्तीनेच मोक्षाचा प्रवास साधता येतो, कैवल्य सुखाची प्राप्त करून घेता येते. दैवी संपत्ती म्हणजे आपल्या जीवनाला आनंद देणारी होय. दैवी संपत्ती म्हणजे आपण ईश्वराशी प्रिय होणे होय. कारण विश्व अनादि नियंता ईश्वर तो आपला जर व्हायचा असेल ना, तर आपण दैवी संपत्तीला पात्र व्हावं. पण प्राण्यांचं दैव असं आहे की आपल्याला चांगल्यापेक्षा वाईटच फार आवडतं. नेहमी निंदा करणं, आपला दंभ मान मद वाढवण्यासाठी सतत प्रयास करत राहणं, विषय भोगाकडे मन झुकवून देणं, लोभाने मोहाने ग्रासून जाणं, मीच मोठा आहे, मीच शहाणा आहे, या वृत्तीत जीवन जगणं, या सगळ्या आसुरी संपत्तीमुळे दैवी संपत्ती आपली होत नाही आहे. मोह माणसाला जिवंतपणेच नरकाची प्राप्ती करून देतो. माऊली सांगतात की काम, क्रोध, लोभ हे म्हणजे नरकाचे द्वार उघडे करणारेच आहेत बरं का. कारण या मार्गाने जो कोणी गेला आहे ना, त्याला नरकच मिळालेला आहे. पापी लोक सतत हेच आचरण करतात. मूर्खांना कितीही जन्म 84 योनीमध्ये पडावं लागलं तरीसुद्धा त्यांना या आसुरी संपत्तीचा त्याग होत नाही. ते नेहमी इतरांचा द्वेष करण्यामध्ये, इतरांची टिंगलटवाळकी करण्यामध्ये, इतरांना कमी लेखण्यामध्येच त्यांचं जीवन संपत आलं तरीसुद्धा त्यांना खरा परमार्थ कळत नाही. ते दैवी संपत्तीला पायीकच होत नाही. त्यांचं जीवन म्हणजे विष पिल्यासारखं आहे. त्यांचं जीवन म्हणजे दगड पोटाला बांधून नदीमध्ये उडी मारल्यासारखं आहे. त्यांचं जीवन म्हणजे अंधारी रात्रीतला प्रवासच आहे. कारण त्यांच्या जीवनात स्वैरवर्तन आहे, त्यांच्या जीवनात अविचार आहे. आणि असे जे कोणी वर्तन करतात ना, त्या व्यक्तीला देवाची कधीही भेट होणारच नाही. म्हणून माऊलींनो, तुम्हाला जर खरंच आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर या आसुरी संपत्तीचा त्याग करा आणि दैवी संपत्तीचा स्वीकार करा. 26 पैकी एक तरी दैवी संपत्ती आपल्यात आत्मसात करा. त्यानेच आपलं हित आहे. कारण हे जर करायचं असेल, दैवी संपत्ती समजून घ्यायची असेल, तर शास्त्राचं मत लक्षात घेऊन, वेदाचे नियम लक्षात घेऊन त्यानुसार आपलं वर्तन करावं. कारण शास्त्र आपली आई आहे, श्रुती आपली माऊली आहे. त्याने जे नियम घालून दिले त्यानुसार वर्तन केल्यावर आपलं हितच आहे. स्त्रीने पतीच्या आज्ञेत राहावं, व्यक्तीने शास्त्राच्या आज्ञेत राहावं आणि सर्वांनी गुरुच्या संतांच्या आज्ञेचं पालन करून आपले जीवन व्यवहार करावेत. तरच त्याचा तो परमार्थ सुफळ होतो. म्हणून माऊलींनो, आपण सुद्धा आपल्या जीवनाला कृतार्थ करूया. देवाचे, संतांचे, गुरुचे आणि शास्त्राचे प्रिय होऊया आणि शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टीचं आचरण प्रत्यक्षात करून आपण सुद्धा भाग्यवंत म्हणून घेऊया. यासाठीच तर आपलं हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे. आणि म्हणून या पारायण सोहळ्यामध्ये चांगल्या गोष्टी आत्मसात करून फक्त पारायणापुरतंच न ठेवता आपल्या जीवनात सदोदित प्रत्येक क्षणाला चांगल्या गोष्टीसोबत आपण स्वतःला जोडून घेऊया आणि आपलं जीवन सुखमय करूया. रामकृष्ण हरी. विठ्ठला माय बापा